मित्रांनो, तुम्हाला माहिती का 90% लोक ट्रेडिंग करताना त्यांचे पैसे गमावतात कारण ती हे एक चूक करतात। ती चूक अवॉइड कशी करायची हे तुम्हाला मी आज सांगणार। जेव्हा मी ट्रेडिंग स्टार्ट केली तेव्हा स्वतःला मी नेहमी विचारलं की असा कोणता चान्स असेल जेणेकरून असे मिस्टेक्स अवॉइड करता येईल, जे कॉमन मिस्टेक्स आहेत। तेव्हा मला ट्रेडिंग बद्दल एवढं डिटेल मध्ये माहिती नव्हतं आणि तेव्हा मी जरा नर्वस पण होतो। मग मी नंतर सर्च केलं याच्याबद्दल इंटरनेटवरती, पण सगळी माहिती मला जास्तीत जास्त आणि वेगळी माहिती भेटली आणि जास्त माहिती असल्यामुळे मला ते खूप टफ गेलं समजून घ्यायला। त्यानंतर ट्रेडिंग सुरू करायला अजून टफ गेलं, पण कसंही करून मी ते केलं आणि तुम्हाला मी आज ते समजून सांगणार आहे। तेच तुम्हाला मी आता गाईड करणार आहे जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंगची सुरुवात करायला मदत होईल। तर चला सुरू करूया। चुकी नंबर 1, रिस्क मॅनेजमेंटला इग्नोर करणं। बरेच जे बिगिनर्स आहे ट्रेडिंग करणार ते सुरुवातीला काय करतात, ते रिस्क मॅनेजमेंटला इग्नोर करतात। त्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात आणि त्यांना अशा गोष्टी अफेक्ट करतात एक्सपिरियन्स मध्ये। मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करेल की तुम्ही या गोष्टी ध्यानात ठेवा। तुम्ही फिक्स करा तुमच्या बाय और सेलच्या सम्सला। याला ट्विस्ट करायचा प्रयत्न करू नका। काही गरज नाही तुम्हाला कॉल घ्यायची मोठ्या आकड्यांवरती, एक्सेप्ट तुम्ही मार्टिंगल स्ट्रॅटेजी वापरत असाल। तुमचा पूर्ण बॅलन्स वापरून किंवा तुमच्या अमाऊंट मधली मोठी अमाऊंट वापरून तुम्ही कॉल बिलकुल घेऊ नका। तुमचा कॉल नेहमी 5 ते 10% असला पाहिजे तुमच्या टोटल बॅलन्सचा, त्याच्यापेक्षा जास्ती नाही। कारण जे एक्सपिरियन्स ट्रेडर्स आहेत ते सगळ्या गोष्टी ह्या स्टेप बाय स्टेपच करतात ना। आणि तुमचा शेवटचा पैसा पूर्णपणे यात लावू नका, पूर्णपणे डिपॉझिट करू नका। तितकेच डिपॉझिट करा जे तुम्हाला असं वाटतं की खऱ्या आयुष्यामध्ये हे तुम्ही जर लूज केलं तर तुम्हाला काही जास्ती फरक पडणार नाहीये। एखादा दिवस इमोशनल गेला, तुम्ही इमोशनली जर अफेक्ट झाले असाल तर त्या दिवशी तुम्ही ब्रेक घ्या। ट्रेड करायची गरज नाहीये। तुम्ही जर एका पार्टी जर 3 लॉसेस खाल्ले तर तुम्ही निश्चितपणे ब्रेक घ्या ट्रेडिंग पासून काही काळासाठी। चुकी नंबर 2, तुमच्याकडे काही प्लॅन नाहीये। तुम्ही जे ट्रेडिंग सुरू करताय तर तुम्ही त्यासाठी तयार असले पाहिजे। माझे तुम्ही लास्ट व्हिडिओज चेक करा या चॅनलवरचे, द ट्रेडिंग नर्ड या चॅनलवरचे। आधी तुम्ही ते व्हिडिओज बघून तुम्ही सिंपल स्ट्रॅटेजीज ते तुम्ही एकदा बघून समजून घ्या। इंडिकेटर्स काय असतात, ते कसे यूज करायचे सगळं तुम्ही समजून घ्या नीट पहिले। त्यात मी अनेक इंडिकेटर्स तुम्हाला समजून सांगितलेत, RSI, बॉलिंजर बँड्स, एलिगेटर स्ट्रॅटेजी आणि अनेक। या सर्व स्ट्रॅटेजीज आणि इंडिकेटरचा तुम्ही निश्चितपणे नीट अभ्यास करा आणि या सर्वांचा तुम्ही एक एक करून प्रॅक्टिस करा। तुम्हाला प्रत्येक स्ट्रॅटेजी समजून घेणं एकदम गरजेचं आहे। इंडिकेटर्स कसं वर्क करतात, त्यात अजून जर स्ट्रॅटेजी मिक्स करून आपण जर अजून कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजी वापरली तर ते कसं यूज होतं ते सगळं यूज करायच्या आधी तुम्ही पहिले जे बेसिक आहे ते समजून घ्या। आणि लक्षात ठेवा, एका वेळी अनेक स्ट्रॅटेजीज वापरायची गरज नाही, यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होईल। आय रिकमेंड यू नॉट मोर दॅन 3 स्ट्रॅटेजीज सायमल्टेनियसली। आधी तुम्ही डेमो अकाउंटवरती प्रॅक्टिस करा, मग तुम्ही रिअल अकाउंटमध्ये जाऊन ते ट्रेड करा। कारण एक्सपोर्ट ऑप्शन या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऑलरेडी असा टूल भेटतोय डेमो अकाउंटचा। तुम्ही तिथं आधी प्रॅक्टिस करून तुमचे स्किल डेव्हलप करू शकता, मास्टर करू शकता आणि त्यानंतर तुम्ही जे रिअल मनी आहे, जे रिअल अकाउंट आहे तिथं तुम्ही रिअल मनी वापरून ट्रेड करू शकता। माझ्या एक्सपिरियन्स अनुसार तर हा टूल एकदम परफेक्ट आहे यूज करायला। तर तुमच्या स्ट्रॅटेजीजला तुम्ही जरा डायव्हर्सिफाय करा। जर तुम्हाला असं वाटतं की मार्केट जरा फ्लक्च्युएटिंग आहे तर तुम्ही तिथले तुमचे ऍसेट चेंज करा। एक्सपोर्ट ऑप्शन वरती तर अनेक ऍसेट सुद्धा आहे ज्यावर तुम्ही ट्रेड करू शकता, त्यांना सुद्धा तुम्ही नक्की चेक करा। चुकी नंबर 3, तुम्ही एक्सपोर्ट ऑप्शन या प्लॅटफॉर्मचे फीचर्स यूज करत नाही। तुम्ही टाइम फ्रेम चेंज करा। तुम्हाला जर असं वाटतं की मार्केट आता रायझिंग ट्रेंड मध्ये किंवा फॉलिंग ट्रेंड मध्ये आहे, तुम्हाला कळतंय ते फ्लक्च्युएट होतंय, ट्रेंड चेंज होतंय, तर तुम्ही टाइम फ्रेम बदला लॉंगर टायमिंग साठी। कोणाची पण स्ट्रॅटेजी पिक करणं हे काही गुन्हा नाहीये। तुम्ही सोशल ट्रेडिंग फीचर यूज करू शकता। तुम्ही बघा इतर ट्रेडर्स कसे ऍक्ट करताय मार्केटवर, तुम्ही त्यांच्या मूव्सला फॉलो करू शकता। जर ते सारखे जिंकत असाल तर बघा त्यांना आणि नीट शिका आणि ट्रेड्स घ्या। आणि तुम्ही नेहमी डिपॉझिट बोनसेसचा यूज करा, कारण एक्सपोर्ट ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड करतं विविध प्रकारचे डिपॉझिट बोनसेस, ज्याने तुम्हाला तुमची अर्निंग इन्क्रीज करायला हेल्प होईल। फॉर एक्झाम्पल, ते डिपॉझिट बोनस जे तुमचं डिपॉझिट इन्क्रीज करेल, म्हणजे जे तुम्ही डिसाईड केलं डिपॉझिट करायचं, तुमच्याकडे $75 असेल जस्ट बिकॉज तुम्ही कारण त्याचा यूज केला। चेक करत राहा तुमचे मेल, इन्व्हेंटरी, इनकमिंग मेसेजेस या प्लॅटफॉर्मवरती। तुम्हाला नेहमी काही ना काही इंटरेस्टिंग तुम्हाला इथं बघायला भेटेल। आणि हे तर सगळ्यात मोठी मिस्टेक असेल जर तुम्ही पर्सनल डिपॉझिट बोनस यूज केला नाही। तुम्ही जर हे वापरायला विसरला तर ही खूप मोठी चुकी आहे। तुम्ही माझा पर्सनल प्रोमो कोड यूज करू शकता, जे देईल तुम्हाला 120% पर्यंतचा डिपॉझिट बोनस। जर तुम्ही डिसाईड केलं $50 टाकायचे तर तुम्हाला इथं तुमची इथं होत आहे टोटल $110। तुम्हाला जावतो आता हे प्रोमो कोड कसं यूज करायचं हे बघा। तुम्ही इथं पहिले जावा डिपॉझिट सेक्शन मध्ये, खाली इथं दिलंय हॅव अ प्रोमो कोड, इथं क्लिक करा आणि या बॉक्स मध्ये तुम्ही टाकून ते तुमचा प्रोमो कोड जो तुम्हाला मी दिलाय आणि अप्लाय करून टाका। सिंपल। जे तुम्हाला मी सांगितले तुम्ही फक्त ते एकटा ऐकू नका, इतर लोकांना पण शेअर करा। आणि जर तुम्हाला माझी दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, द ट्रेडिंग नर्ड, आणि सुरू करा तुमचा ट्रेडिंगचा प्रवास। भेटूया पुन्हा एकदा याच चॅनलवरती, द ट्रेडिंग नर्ड या चॅनलवरती।